मध्यरात्र उलटून गेली होती. अद्वैत अजूनही झोपलेला नव्हता. साक्षी त्याच्या शेजारी शांत झोपली होती. पण त्याच्या डोक्यात मात्र एकच विचार फिरत होता. साक्षी धोक्यात आहे. त्याने हळूच फोन उचलला आणि रोहनला मेसेज पाठवला. उद्या सकाळी भेट. तातडीचं आहे. सकाळी साक्षी नेहमीप्रमाणे खाली येते. मायाताई स्वयंपाकघरात असतात. मॅडम, जरा मार्केटमधून काही सामान आणाल का? मायाताईंनी विचारलं. हो ताई. तेवढ्यात अद्वैत हॉलमध्ये येतो. नाही. सगळे त्याच्याकडे पाहतात. का? साक्षी भुवया उंचावत विचारते. कारण तू एकटी जाणार नाहीस. काय? मी येतो सोबत. साक्षीच्या चेहऱ्यावर संशय उमटतो. अचानक इतकी काळजी? तसं काही नाही. मग? माझंही बाहेर काम आहे. साक्षीला त्याचं उत्तर फारसं पटलं नसतं. पण ती काही बोलत नाही. दुसरीकडे काका त्यांच्या खोलीत बसलेले असतात. त्याच्यासमोर एक माणूस उभा असतो. अद्वैत साक्षीभोवती जास्त फिरायला लागलाय. माहिती आहे. मग आता काय? काकांच्या चेहऱ्यावर थंड स्मित उमटतं. अपघात. तो माणूस दचकतो. म्हणजे? असा अपघात की कोणालाही संशय येणार नाही. थोड्या वेळाने अद्वैत आणि साक्षी गाडीतून मार्केटकडे निघतात. संपूर्ण रस्ताभर साक्षी त्याच्याकडे संशयाने पाहत असते. एक प्रश्न विचारू? विचार. तुम्ही कालपासून विचित्र का वागताय? अद्वैत क्षणभर गप्प राहतो. मी नेहमीच विचित्र असतो. हा जोक जुना झाला आणि तू अजूनही हसली नाहीस. कारण तो फनी नव्हता. दोघे नकळत हसतात. काही वेळाने गाडी एका सिग्नलवर थांबते. तेवढ्यात अद्वैतचा फोन वाजतो. रोहनचा कॉल. हो, रोहन. समोरून घाबरलेला आवाज येतो. सर, सावध. काय झालं? तुमच्या गाडीचा ब्रेक. रोहनचं वाक्य पूर्ण होण्याआधीच समोरून भरधाव वेगाने येणारा एक ट्रक सिग्नल तोडून त्यांच्या दिशेने येताना दिसतो. अद्वैत. साक्षी घाबरून ओरडते. अद्वैत क्षणात स्टेअरिंग वळवतो. धडाम. जोरदार आवाज येतो. गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळते. काचा फुटतात. धूर पसरतो. साक्षीच्या कपाळावरून रक्त वाहू लागतं. साक्षी. अद्वैत घाबरून तिच्याकडे धावतो. साक्षी, डोळे उघड. साक्षी हळूहळू डोळे उघडते. मी ठीक आहे. हे ऐकताच अद्वैत सुटकेचा श्वास घेतो. पण त्या क्षणी त्याची नजर गाडीच्या खाली जाते आणि त्याचा चेहरा फिक्कट पडतो. ब्रेकची वायर जाणीवपूर्वक कापलेली असते. अद्वैतच्या डोळ्यात संताप उसळतो. कारण आता त्याला खात्री झाली होती हा अपघात नव्हता. हा साक्षीला मारण्याचा प्रयत्न होता. आणि दूर एका इमारतीच्या छतावरून कोणीतरी दुर्बीणीतून हे सगळं पाहत असतं. त्या व्यक्तीच्या ओठांवर हसू उमटतं. पहिली चाल अपयशी ठरली. पण पुढची नाही होणार. अपघाताच्या जागेवर साक्षी अजूनही गोंधळलेली उभी असते. तिच्या कपाळावरची जखम फार गंभीर नसते. पण अचानक घडलेल्या प्रकरणामुळे ती घाबरलेली असते. अद्वैत, नक्की काय झालं काय आहे ते पुन्हा विचारते. पण अद्वैतचं पूर्ण लक्ष गाडीच्या ब्रेककडे असतं. तो लगेच फोन काढतो आणि पोलिसांना कॉल करतो. हॅलो इन्स्पेक्टर, माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. पण हा साधा अपघात नाही. मला गाडीमध्ये छेडछाड झाल्याचा संशय आहे. समोरून काही प्रश्न विचारले जातात. अद्वैत त्यांना लोकेशन आणि सगळी माहिती देतो. काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतात. साक्षी आश्चर्याने सगळं पाहत असते. पोलिसांना का बोलावलं ती हळूच विचारते. फॉर्मॅलिटी आहे. अद्वैत शांतपणे उत्तर देतो. फक्त फॉर्मॅलिटीसाठी एवढे पोलीस येतात? अद्वैत तिच्याकडे पाहतो. साक्षी, आत्ता तू जास्त विचार करू नकोस. पण तुझ्या कपाळातून रक्त येत आहे. आधी त्याची काळजी घे. त्याच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत असते. साक्षी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते. तिला जाणवत असतं की अद्वैत काहीतरी तिच्यापासून लपवत आहे. पण नेमकं काय हे तिला समजत नसतं. पोलीस गाडीची तपासणी सुरू करतात. एका अधिकाऱ्याला ब्रेकच्या वायरमध्ये छेडछाड झाल्याचे काही संकेत दिसतात. तो अद्वैतला बाजूला घेऊन जातो. मिस्टर अद्वैत, प्राथमिक तपासात हे नैसर्गिक दिसत नाही. अद्वैतचा चेहरा कठोर होतो. मला माहीत आहे. आम्ही पूर्ण तपास करू.
कृपया ही माहिती सध्या गोपनीय ठेवा. अधिकारी मान हलवतो. थोड्या वेळाने अद्वैत आणि साक्षी दुसऱ्या गाडीतून घरी निघतात. संपूर्ण रस्ताभर साक्षी शांत बसलेली असते. शेवटी ती पुन्हा विचारते, अद्वैत, खरं सांगा, काय तुम्ही काहीतरी लपवत आहात? अद्वैत काही क्षण गप्प राहतो. साक्षी, मी तुला योग्य वेळी सगळं सांगेन. म्हणजे खरंच काहीतरी आहे, आत्ता नाही. साक्षी नाराज होऊन खिडकीबाहेर पाहू लागते. पण काही क्षणांनी तिला जाणवतं की अद्वैतचा हात स्टेअरिंगवर नेहमीपेक्षा जास्त घट्ट पकडलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असते, जणू तो एखाद्या मोठ्या भिंतीशी लढत असतो. घरी पोहोचताच मायाताई, आजी आणि घरातील सगळे लोक बाहेर येतात. साक्षी, मायाताई लगेच तिच्याजवळ धावून जातात. बाळा, लागलं तर नाही ना? मी ठीक आहे ताई. पण साक्षीच्या कपाळावरची पट्टी पाहून सगळ्यांची चिंता वाढते. काका देखील तिथे येतात. अरे देवा, हे कसं झालं? ते काळजी दाखवत विचारतात. पण अद्वैतची नजर थेट त्यांच्यावर खिळलेली असते. काकांच्या चेहऱ्यावर काळजी असते, पण आता अद्वैतला त्या काळजी मागचं नाटक दिसू लागलेलं असतं. दोघांची नजरानजर होते. क्षणभर वातावरण तणावपूर्वक होतं. मात्र काकाही लगेच स्वतःला सावरतात. देवाची कृपा म्हणून मोठं काही झालं नाही. हो, अद्वैत शांतपणे म्हणतो, देवाचीच कृपा. पण त्याच्या मनात एक विचार चालू असतो. हे सगळं जर काकांनी केलं असेल तर आता त्यांचा खेळ संपणार आहे. आणि त्याच क्षणी रोहनचा एक मेसेज अद्वैतच्या फोनवर येतो. सर, आम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा मिळाला आहे ज्याने गाडीशी छेडछाड केली होती. मेसेज पाहताच अद्वैतच्या डोळ्यात धक्का उमटतो. कारण त्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती अशी असते जिची कल्पना त्याने कधीच केली नव्हती. कसं वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.